महाराष्ट्रात आज हवामान अचानक बदलणार का? ऊन, ढग आणि पावसाचा एकाच दिवशी तिहेरी खेळ पाहायला मिळणार का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या जिल्ह्यात नेमकं कसं वातावरण राहणार हे जाणून घेणं आज खूप गरजेचं आहे. कारण आजचा हवामान अंदाज सामान्य नाही तर थोडा अस्थिर आणि बदलत्या स्वरूपाचा आहे. त्यामुळे दिवसाची सुरुवात करताना तुम्ही घराबाहेर पडण्यापूर्वी हा संपूर्ण अंदाज नक्की जाणून घ्या. कारण याचा थेट परिणाम तुमच्या दैनंदिन कामांवर, शेतीवर, प्रवासावर आणि आरोग्यावरही होऊ शकतो. तर पाहूया आजचं संपूर्ण हवामान चित्र सविस्तरपणे. महाराष्ट्राच्या बहुतांश भागात आज सकाळपासून वातावरणात हलका गारवा जाणवेल. मात्र सूर्य वर चढू लागल्यावर उष्णतेचा प्रभाव वाढू लागेल आणि दुपारपर्यंत अनेक ठिकाणी तापमान 33 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान पोहोचण्याची शक्यता आहे. विशेषतः मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेचा प्रभाव अधिक जाणवू शकतो. मात्र याच दरम्यान वातावरणात आर्द्रता वाढल्यामुळे ढग तयार होण्याची प्रक्रिया सुरू राहील आणि दुपारनंतर आकाश आंशिक ते पूर्णपणे ढगाळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऊन आणि ढग यांचा खेळ दिवसभर सुरू राहील आणि संध्याकाळच्या सुमारास काही भागात हलक्या सरींची शक्यता निर्माण होईल. विशेषतः लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड, परभणी या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. तसेच विजांच्या कडकडाटाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. कारण अशा प्रकारच्या वातावरणात अचानक वारा वेगाने वाहू शकतो आणि काही ठिकाणी झाडं कोसळण्याची किंवा वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो गरज नसल्यास संध्याकाळच्या वेळी बाहेर जाणं टाळावं आणि जर बाहेर असाल तर सुरक्षित ठिकाणी थांबावं. दुसरीकडे विदर्भातील काही भागात जसे की अकोला, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांमध्येही ढगाळ वातावरणासह वादळी पावसाची शक्यता आहे. तर कोकण आणि मुंबई परिसरात तुलनेने आर्द्रता जास्त राहील आणि तापमान मध्यम स्वरूपाचं राहण्याची शक्यता आहे. मात्र तिथेही दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार होऊ शकतं आणि काही ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात. पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सोलापूर, सातारा या भागांमध्ये उष्णता आणि ढगाळपणा यांचं मिश्र वातावरण राहील आणि काही ठिकाणी स्थानिक पातळीवर पावसाच्या सरी दिसू शकतात. या संपूर्ण हवामान बदलामागचं मुख्य कारण म्हणजे वातावरणात तयार झालेली कमी दाबाची स्थिती आणि वाऱ्यांच्या दिशेत झालेला बदल, ज्यामुळे आर्द्रता वाढली आहे आणि ढग निर्मितीला चालना मिळत आहे. तसेच काही ठिकाणी वरच्या वातावरणात अस्थिरता निर्माण झाल्यामुळे विजांसह पावसाची शक्यता वाढली आहे. याचा परिणाम म्हणून काही भागात गारपीट होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे विशेषतः शेतकऱ्यांनी आपली पिकं आणि साठवलेलं धान्य सुरक्षित ठेवावं. कारण अचानक पडणाऱ्या पावसामुळे किंवा गारपिटीमुळे नुकसान होऊ शकतं. तसेच ज्यांच्या शेतात कापणी सुरू आहे त्यांनी हवामान लक्षात घेऊन कामाचं नियोजन करावं. कारण दुपारनंतर अचानक बदल होण्याची शक्यता आहे. नागरिकांच्या दृष्टीने पाहिल्यास सकाळी आणि दुपारी उष्णता असल्यामुळे हलकी आणि सैल कपडे वापरणं योग्य राहील. तर संध्याकाळी पावसाची शक्यता असल्यामुळे छत्री किंवा रेनकोट सोबत ठेवणं गरजेचं आहे. तसेच विजांचा कडकडाट होत असताना उघड्या जागेत उभं राहणं टाळावं आणि झाडाखाली आसरा घेणं टाळावं. कारण ते धोकादायक ठरू शकतं. वाहन चालकांनीही विशेष काळजी घ्यावी. कारण पावसामुळे रस्ते ओले होऊ शकतात आणि घसरगुंडी होण्याची शक्यता असते. त्यामुळे वेग मर्यादित ठेवावा आणि सुरक्षित अंतर राखावं. आरोग्याच्या दृष्टीने पाहिल्यास हवामानातील या अचानक बदलामुळे सर्दी, खोकला, ताप यांसारख्या समस्या वाढू शकतात. त्यामुळे पाणी पुरेसं पिणं, हलकं अन्न घेणं आणि गरज असल्यास वैद्यकीय सल्ला घेणं योग्य राहील. पुढील 1 ते 2 दिवस अशाच प्रकारचं अस्थिर हवामान राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सतत हवामान अपडेट्स घेत राहणं आवश्यक आहे. कारण परिस्थिती कोणत्याही वेळी बदलू शकते आणि त्यानुसार आपलं नियोजन करणं गरजेचं आहे. एकंदरीत पाहिल्यास आजचा दिवस हा पूर्णपणे मिक्स हवामानाचा आहे, ज्यामध्ये सकाळी उष्णता, दुपारी ढगाळ वातावरण आणि संध्याकाळी पावसाची शक्यता असा बदल दिसून येणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने सतर्क राहणं आणि हवामानानुसार आपले निर्णय घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण थोडीशी काळजी घेतल्यास आपण कोणत्याही संभाव्य अडचणींपासून वाचू शकतो आणि दिवस सुरक्षितपणे पार करू शकतो. मित्रांनो, तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचा अचूक हवामान अंदाज हवा असेल तर कमेंटमध्ये तुमचे शहर नक्की लिहा आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. कारण तुमचा सपोर्ट आम्हाला आणखी उपयुक्त माहिती देण्यासाठी प्रेरणा देतो. पुढच्या अपडेटमध्ये पुन्हा भेटू. धन्यवाद.